आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदिया जिल्ह्यात अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्ता मेळावे घ्यायला सुरुवात केली असून आज तिरोडा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव झाला असता आगामी विधानसभा निवडणुका पाहता गोंदिया जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्रात महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी गोंदियात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रत्येक मतदारसंघात आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनाने आणि कार्यकर्त्यांना कामाला लावण्याच्या उद्देशाने मेळावे घ्यायला सुरुवात करण्यात आली असून स्वतः खासदार प्रफुल्ल पटेल हे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मेळावे घेत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक ताकदवर आणि सक्षम पक्ष म्हणून आमची ओळख आहे। हा माझा गृह जिल्हा आहे गोंदिया आणि भंडारा, आणि त्यामध्ये आता आम्ही आमच्या राष्ट्रवादीचे मेळाव्याचे आयोजन केलं आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक असो की बाकीच्याही काही निवडणुका असो, आमच्या पक्षाला एक ताकद मिळाली पाहिजे। आमचे कार्यकर्ते संघटित आणि एकत्रित रूपानं सगळे राहिले पाहिजे आणि कामाला लागले पाहिजे। त्या निमित्तानं आम्ही आज इथे तिरोडाला आयोजन केलं आहे। आम्ही सगळे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे 7ही जे विधानसभा क्षेत्र आहे, आम्ही काही ठिकाणी लढो की न लढो, पण आमचा पक्ष किती म्हणजे सक्षम आहे हे तर आम्हाला दाखवावंच लागेल। दुसरं, आमच्या पक्षाचा कार्यकर्ता कुठे आम्ही लढलो की नाही लढलो, पण त्यांचा मनोबल कुठे खचला नाही पाहिजे। त्यांना आम्ही विश्वास देतो की माझ्यासारखा व्यक्ती आणि माझे सहकारी सगळेच या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्ही सज्ज आहोत, काम करत आहोत। आणि आमचा पक्ष या एकही कार्यकर्ता तिथे आमदार खासदार असो नसो, पण ते कुठेही त्यांना म्हणजे कमी वाटू नये आणि नेतृत्व त्यांच्या मागे उभं आहे हे विश्वास आम्ही देण्यासाठी एक मेळावा आयोजित केला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।